ती जी पहाडावर चढलेली जी गाडी बघितली होती ना तुम्ही, ती हीच गाडी आहे जी हॅरियर होती, फक्त ईव्हीमध्ये आहे. आपल्याला पेट्रोल तर नाहीच आहे यात. डिझेलमध्ये आपल्याला एक्सपेक्ट करत होतो ऑल व्हील ड्राईव्ह कधीतरी येईल, सफारी जुनी स्टॉर्म नंतर, पण हॅरियरमध्ये कंपनीने ऑल व्हील ड्राईव्ह आणलेला आहे. एम्पावर्ड हे जे व्हर्जन आहे, व्हेरियंट आहे, त्या व्हेरियंटबद्दल आपण आज बोलणार आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. तत्पूर्वी मराठी कार वर्ल्ड जर पहिल्यांदा आले आहात ना, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कार वर्ल्डची वेबसाईटसुद्धा आहे मराठमोळ्या मराठी भाषेत. तुम्हाला वाचायला आवडत असेल ना, तर नक्की वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मी सोडून चाललो आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. गाडी कुठलीही असो आपल्याकडे, जर आपण पेट्रोल किंवा डिझेलबद्दल बोलतो तेव्हा आपण विचारतो प्राईज आणि मायलेज किती आहे. ईव्हीबद्दल विचारतो तर हा प्रश्न असतो की किती चालणार आहे, कारण ती एन्झायटी आहे ना, ती असणारच आहे. म्हणजे अजून 10 वर्ष तर असणारच आहे. लिहून घ्या, कोणी पण घेत असो, ही एक एन्झायटी नेहमीच राहणार आहे. जर 10-15 लाखात एखादी गाडी मिळते आहे, तर मी विचार केला 15 लाखाची दुसरी कुठली गाडी बघू का मी, ज्यात पेट्रोल डिझेल मला बघायचं आहे. दुसरी 25-30 लाखाची गाडी असेल, ह्या गाडीबद्दल आपण आज बोलणार आहे हॅरियर ईव्ही, त्याबद्दल पण मी विचार करेल की खरंच घ्यायची की नाही घ्यायची. कारण ती जी रेंज एन्झायटी आहे ना, ती कधी कमी होईल जेव्हा आपल्याकडे फुल इन्फ्रास्ट्रक्चर राहील, खूप सारे बॅटरी बॅकअप राहील आणि चार्जिंगचे ऑप्शन्स राहतील आणि खूप लवकर मी चार्ज करू शकेल एखाद्या गाडीला. तसंच ठीक आहे. चला बोलूया ह्या गाडीबद्दल. फ्रंटला बघितलं तर हॅरियर ईव्ही, जे ईव्हीचे जे एलिमेंट्स असतात, म्हणजे हे थोडंसं रोबोटिक्स टाईपचे एलिमेंट असतात. हे ईव्हीचे जे ब्रेड क्रम वगैरे असतात ना, त्याला असे हे पिन पॉईंट दिलेले असतात. त्यातलंच हे एक प्रकार म्हणून ईव्हीला म्हणतात. जनरली IC इंजिन असं असतं. यात ADAS 2.0 लेवलचे फीचर आहे, 2+ लेवलचे. ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. इथे कॅमेरा 360 डिग्री, पण बाय द वे 360 डिग्री नाही, 540 कॅमेरा आहे. 540 म्हणजे पुढचं, मागचं आणि गाडीच्या खालचं सुद्धा दिसणार आहे. टाटाचा लोगो. इथे लाईट दिलेले आहे, फॉग लॅम्पसुद्धा अवेलेबल होतो आणि बाकीचे जे लाईट आहे ते कनेक्टिंग DRL आहे, जे लॉक किंवा अनलॉक केल्यानंतर कळतंच. ठीक आहे. लॉक अनलॉकसाठी जी चावी दिलेली आहे, ती चावी खूपच अशी फ्युचरिस्टिक दिलेली आहे. ही बघा, ही ती चावी आहे, लॉक अनलॉक होऊ शकते. यात नवीन एक चांगलं फीचर पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतोच पुढे. ओके. आणि साईड प्रोफाईल आल्यानंतर तुम्हाला मिळेल गुडियरचे टायर. हे जे टायर आहे गुडियरचे, हे प्रॉपरली इलेक्ट्रिकसाठीच बनवलेले आहेत. हे बघा, इलेक्ट्रिक ड्राईव्ह पण तुम्हाला दिसून येईल. 245-55 R19. ओके. ईव्हीचं तुम्हाला छोटं बॅजिंग दिसून येईल. इथे नॉर्मल ORVMच दिलेलं आहे. खाली तुम्हाला आता हॅरियरला कंपनीकडनंच इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जातं फुटरेस्ट. साईड प्रोफाईलला गाडी दिसते अशी. हे आहे चार्जिंगचं ऑप्शन. आता बोलू चार्जिंगच्या ऑप्शनबद्दल. इथे 7.2 किलोवॅटचं जे चार्जर आहे, ते चार्जर कंपनीने दिलेलं आहे. 10 ते 100% तुम्हाला 10 तासात अवेलेबल होऊन जातं. ठीक आहे. अजून मोठी जर कुठलं चार्जर असेल, तर तुम्हाला दुसरे चार्जर जे आहे ते कमी वेळात चार्ज करून दिल्या जाईल. पहिले बोलू आता बॅटरी कॅपॅसिटीबद्दल. 75 किलोवॅटची बॅटरी कॅपॅसिटी आणि 622 किलोमीटरची रेंज कंपनीने दिलेली आहे. आता 120 किलोवॅटचं जेव्हा चार्जर आपण वापरतो, तेव्हा 20 ते 80% 25 मिनिटातच गाडी ही चार्ज होती. ठीक आहे. आणि ह्या चार्जिंगचा ऑप्शन आहे 120 किलोवॅटच्या चार्जिंग ऑप्शनबद्दल बोलतोय. आता आपण एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे चार्जिंग ऑप्शन्स आहे, जे तुम्ही इथून करू शकता. ओके. आता बूट ओपन करू. बूट ओपन व्हायला थोडा वेळ लागतो. बटन दाबायचं आणि आपोआप ते ओपन होईल. इथे बटन दाबल्यानंतर बंद पण होईल. आता हे कधी आलं होतं, जेव्हा मागच्या वर्षी लास्ट टू लास्ट इयर हॅरियर लॉन्च झाली होती, तेव्हा टेलगेट ओपनचं आलं होतं. हे जे हायड्रॉलिक्स आहेत ना, ह्या हायड्रॉलिकबद्दल आपण पुढे बोलणार आहे. अराउंड 500 लिटरची बूट स्पेस अवेलेबल होऊन जाते. पार्सल ट्रे दिलेला आहे आणि इथे तुम्हाला मिळून जातो स्पेअर व्हील, जो इथे दिलेला आहे. इथे का दिलेला आहे, कारण ह्या बॅटरीमध्ये, हे पहिले बंद करू द्या, ह्या कारमध्ये 2 बॅटरी दिलेल्या आहे. एक बॅटरी पुढे दिलेली आहे आणि एक बॅटरी मागे दिलेली आहे. स्पेअर व्हीलची जी जागा आहे ना, ती तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल. हे बघा, ही आहे दुसरी बॅटरी. ओके. हे आहे रिअरला हॅरियर ईव्हीचं बॅजिंग. इथे कॅमेरा, डिफॉगर, वायपर, वॉशर आणि इथे सुद्धा एक कॅमेरा दिला आहे. हे आहे रेंज रोव्हरचं फीचर. हे बघा, हा कॅमेरा कुठे अवेलेबल होतो, काय काम आहे याचं, ते आज बसल्यावर मी तुम्हाला सांगतोच. ठीक आहे. चला बोलूया आता एकदा रिअरला बसून. सेम आहे, कम्फर्ट वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण या कम्फर्टमध्ये अजून एक चांगली गोष्ट झाली आहे, ती बघू. इथे सनशेड दिलेला आहे. इथे ईव्हीचं जे टिपिकल बॅजिंग असतं ग्रे कलरचं डिझाईन, ते दिलेलं आहे. 3 लोकं, आता तर 4 लोकं बसू शकतात आणि मधल्या माणसाला अजिबातच त्रास होणार नाही, कारण हा जो हंप होता ना, हा हंप आता गेलेला आहे, गायब झालेला आहे. इथे लेदर सीट दिलेले आहे. इथे 2 कप होल्डर दिलेले आहे. चार्जिंग सॉकेटचं ऑप्शन, लॅपटॉप चार्ज करू शकता तुम्ही इथून. हे खूप चांगलं महत्त्वाचं हे आहे. पॅनोरॅमिक सनरूफ, भलंसं मोठंसं सनरूफ दिलेलं आहे. बाकी इथे कुठलीही कमी नाही. आणि हा जो हंप कमी का झालेला आहे, त्याचं पण रिझन आपण एकदा बोलू.
आता बॅटरी, पुढे एक बॅटरी आहे आणि मागे एक बॅटरी आहे. 2 बॅटरी ड्युअल बॅटरीच्या सहाय्यानेच जे रिअर व्हील ड्राईव्ह आहे ते पुश करतं आणि ओव्हरऑल तुम्हाला मदत करतं अ, गाडी हे करायला, चालवायला. 2 बॅटरी पॅकमुळेच 622 किलोमीटरची रेंज कंपनीला मॅनेज करता आलेली आहे. ठीक आहे, चला आत बसू. आत भरपूर सारे फीचर आहे, ते पण दाखवतो. त्याआधी मी तुम्हाला पुढचं बूट दाखवतो, कारण इंजिन नाही आहे, तर पुढे थोडासा फ्रंक दिलेला आहे, त्याला फ्रंक म्हणतात. ट्रंक जनरली असतो आणि फ्रंक कारण पुढे जागा आहे. इथे हायड्रॉलिकची गरज होती, कारण हे खूप वजनी आहे. सेफ्टीबद्दल बोलायला नको. 5 स्टार रेटिंग ऑलरेडी मिळालेलं आहे ग्लोबल एनकॅपमध्ये आणि भारत एनकॅपमध्ये सुद्धा. आणि ही ऑफ रोडिंगसाठी आहे, त्यामुळे तुम्ही ऑलरेडी सगळे व्हिडिओ बघितलेलेच असतील. फ्रंकमध्ये थोडी जागा आहे, पण यात 17 KGपेक्षा जास्त वजन ठेवू शकत नाही. सो आयडियली तुम्ही लॅपटॉप ठेवू शकता. दुसरं तर काही पॉसिबल नाही आहे. कधी खरंच यूज करतात लोकं मला माहीत नाही, पण जे लोकं यूज करतात EV त्यांचं खूपच किरकोळ सामान इथे असतं. इथे ना हायड्रॉलिकची गरज आहे. आता हायड्रॉलिक कुठे बघितलंय तुम्ही? आता मागे दाखवलं तसं, पण जनरली आपण बघितलेलं आहे स्कॉर्पिओमध्ये हे हायड्रॉलिक दिलेलं आहे. इथे दिलं आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. आता रेंज 487 ची दाखवते. बाकी रेंजचं डिस्कशन फायनल वर्डिकमध्ये बोलू आपण. स्टेअरिंग व्हील नॉर्मलच आहे, जे बाकी आता गाड्यांमध्ये टाटाच्या अवेलेबल होऊन जातं. ठीक आहे, इथे क्रूज कंट्रोलचे ऑप्शन वगैरे दिलेले आहे. आणि तो मागचा जो कॅमेरा होता, जो मी तुम्हाला रेंज रोव्हरचं उदाहरण दिलं, त्याचा फायदा हा आहे. हे बघा, रिअरचा कॅमेरा चालू आहे. कार चालवताना कंटिन्युअसली हा कॅमेरा चालू राहणार आहे. त्याचा तुम्हाला एक चांगला फायदा होणार आहे. कंट्रोल तर चांगला राहतोच. बाय द वे तुम्ही याला बंद करू शकता. बाकी इथे ऑप्शन सगळे दिलेले आहे. याची व्ह्यू चेक करा. पुढचा जो कॅमेरा आहे ना, तो सुद्धा इथे मदत करणार आहे. हे बघा, हा पुढचा कॅमेरा. इथे तुम्ही स्नॅप घेऊ शकता. हे बघा, फोटो घेतला, फोटो टेकन सक्सेसफुली. ओके, ह्याचा व्ह्यू चेंज करा. याचा व्ह्यू खाली हे ऑप्शन दिलेलं आहे, याच्या खाली आता दोन्ही व्ह्यू दाखवतात. ठीक आहे, याचा पण स्नॅप घेऊ शकता तुम्ही. हे बघा, हे ऑप्शन दिलेलं आहे आणि इथे खाली याचा एक नॉब दिलेला आहे छोटा. ठीक आहे, सेटिंग पण चेंज करू शकता तुम्ही. माईक, ॲडव्हान्स सेटिंग, याचा ब्राईटनेस वाढवू शकता. ठीक आहे, हे बंद पण करू शकता तुम्ही. हे बंद केलं, स्टार्ट झालं. ओके, हे एक चांगलं फीचर आहे. मागचा आणि पुढचा जो कॅमेरा होता वर, त्याच्यावर हे दिलेलं आहे. यात सॅमसंगसुद्धा आता इन्व्हॉल्व झालेला आहे. 360 डिग्री कॅमेरा यात तुम्हाला दाखवतो मी, जो तुम्ही 3D 2D व्ह्यूनी बघू शकता. आणि हा तो 3D 2D व्ह्यूचा कॅमेरा सोबत बाकी सगळे ऑप्शन यात अवेलेबल होतात. यातले चांगले चांगले ऑप्शन आहे. सगळे फीचर एकदा मागच्या व्हिडिओमध्ये मी कमी दाखवले होते फीचर, त्यामुळे तुम्ही म्हटले होते फीचर दाखवत नाही. हे बघा फीचर, JBL मोड्स पण दिलेले आहे. EV, इमेज वेअर, मूड लाईट. हे बघा मूड लाईट, क्वालिटी मूड लाईट आहे. हे बघा इथे तुम्हाला दिसेल, आता चेंज होईल. खूपच स्मूथली वर्क होतात. हे बघा, हे बघा दिसले. ओके, बाकी हे इथून चेंज तुम्ही करू शकता. सगळे ऑप्शन आपण डिस्कवर केलेले आहे. चलो नीचे इथे तुम्हाला बाकी सगळे ऑप्शन दिलेले आहे. 360 डिग्री कॅमेरा, चार्जिंग पोर्ट ओपन करायचा, खाली टेरेन मोड दिलेला आहे. हे सगळे टेरेन मोड तुम्ही यूज करू शकता. हे बघा, Snow or grass mode activated. ह्याची Mud rats mode is activated. याची खरी मजा आता हेरी रिव्ह्यूमध्ये येणार आहे, जे बाकीच्या कारमध्ये आपल्याला पहिलेपासून दिसायचे. इथे खाली तुम्हाला पार्क असिस्ट दिलेला आहे. ऑटो होल्डचा फीचर इथे तुम्हाला मिळून जातो. 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट, असे आयडियली 3 चार्जिंग सॉकेट इथे दिलेलं आहे. इथे पॅनोरॅमिक सनरूफ एक टचवर चालू किंवा बंद करू शकता. हे खूपच चांगलं ऑप्शन आहे. आणि पॅनोरॅमिक सनरूफ आपल्याला लागतं म्हणून कंपनी देते. रिअर व्ह्यूबद्दल ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे. व्हेंटिलेटेड सीट्स आहे या, ज्या सीट्सवर मी बसलो आहे. चला याला बंद करू आणि फायनल वर्डिकबद्दल एकदा बोलू. जेव्हा मी बाहेर पडतोय तेव्हा मेमरीनुसार ही सीटसुद्धा बाहेर जाते. हे बघा, इथे मेमरीचं फंक्शन दिलेलं आहे, कारण ती माझ्या याच्यानुसार मी सेट केली होती. आता बोलू ओव्हरऑल वर्डिकबद्दल. 622 किलोमीटरची रेंज कंपनीने क्लेम केलेली आहे. 30 लाखापर्यंत ही गाडी अवेलेबल होईल. बेस्ट डील. 95 शोरूम पुणेमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. गाड्या चांगल्याच आहे, शोरूम चांगला आहे आणि पुण्यातलं नंबर 1चा शोरूम आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले ऑफरसुद्धा अवेलेबल होतात. 622 मध्ये कंपनीने 480 पर्यंतचं क्लेम केलेलं आहे, जे एंड टू एंड आहे. आता खरी मजा कुठे आहे? जिथे तुम्ही हे सगळे फीचर वापरता, AC चालू असतो, तुम्हाला ऑफ रोडिंगसाठी क्लेम केलेलं आहे, जिथे ऑफ रोडिंगसाठी तुम्हाला ड्युअल मोटर दिलेले आहे, ज्या तुम्हाला 4 व्हील ड्राईव्हसाठी दिलेल्या आहे. 4 व्हील ड्राईव्हचं मी तुम्हाला दाखवलं नाही, एकदा बघा. हे बघा 4 व्हील ड्राईव्ह दाखवतो. इथे 4 व्हील ड्राईव्हचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना बघता 622ची रेंज जी कंपनीने दिलेली आहे, ती 480 पर्यंत कितपत जस्टिफाय करतं, हे एक महत्त्वाचं जे बघायला लागेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जी एन्झायटी आपल्याला अजून पण आहे चार्जिंगचे पॉईंट कुठं. आता मी पुण्यातून बोलतोय, पुण्यातून मुंबईला जायचं असेल तर मला 4 ते 5 चार्जिंग पॉईंट मिळतील. ती एन्झायटी कशी, की मला भीती वाटते खरंच जाऊन येऊन परत होईल की नाही. मग मला एक प्लॅन करायला लागेल जर्नी कशी, की इथून जायचं,
मुंबईपर्यंत म्हणजे दादरपर्यंत तर जाईल. दादरला चार्जिंग सॉकेट चार्जिंग स्टेशन बघायचं, तिथे चार्ज करायचं, कामं करायची आणि परत येऊन जायचं. ही एन्झायटी कमी व्हायला अजून 10 वर्ष तरी लागतील मला असं वाटतं, जोपर्यंत पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होत नाही. बाकी तुम्हाला सकाळी जर ऑफिसला जाऊन संध्याकाळी परत यायचं आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. तुम्ही नाशिकचे आहात, सोलापूरचे आहात, मुंबईचे आहात किंवा नगरचे आहात, पुण्यावरनं जाऊन येऊन करता तुम्ही, बारामतीचे सुद्धा, तर तुमच्यासाठी तर बेस्ट व्हेरियंट आहे. जाऊन येऊन तुम्ही कधी करू शकता, मंडे टू फ्रायडे. कोल्हापूरसुद्धा सातारकर कोल्हापूर पण म्हणतील आमचं नाव घेतलं नाही, तर ह्या लोकांसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. मंडे टू फ्रायडे जायचं, ऑफिस करायचं, सॅटर्डे संडे घरी जायचं. पेट्रोलचा खर्च नक्कीच वाचतो. घरी गेल्यानंतर चार्जिंगला ठेवा, नो प्रॉब्लेम. कोल्हापूरला जाईल की नाही याचा डाऊट आहे मला. सातारा तर नक्कीच जाईल. ओके, 30 लाखापर्यंत आहे. सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करत नाही राव आणि सबस्क्राईब पण करत नाही. लवकरच 1 लाख करायचे आहे आपल्याला. बघा नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.